नमस्कार, मी दिनराज वाघमारे. नमस्कार, मी आदिती. जय भारत न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जत तालुक्यातील येळवी येथील झेंडा कट्ट्यावरून मोठा तणाव निर्माण झाला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृहासमोर उभारण्यात आलेला झेंडा काढण्याबाबत पोलीस प्रशासन तसेच महसूल अधिकाऱ्यांनी दबाव टाकल्याने व याबाबत विनाकारण गावातील काही समाजकंटकांनी तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यामुळे RPIचे व दलित चळवळीतील नेते आक्रमक झाले असून त्यांनी येत्या सोमवारी 4 मे रोजी जत येथील महाराणा प्रताप चौकामध्ये रास्ता रोको करण्याचा इशारा दिला आहे. RPIचे नेते संजयराव कांबळे यासह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीचे अध्यक्ष राहुल वाघमारे, RPIचे जत तालुका अध्यक्ष संजय कांबळे पाटील, सुशील कांबळे, विशाल कांबळे यांच्यासह अनेक RPIचे व दलित चळवळीतील नेते यांनी जत येथे पत्रकार परिषद घेऊन याबाबत आपला निषेध नोंदवला आहे. पोलीस प्रशासन तसेच महसूल विभागातील अधिकारी यांच्या निषेधार्थ जत येथे रास्ता रोको करण्याचा इशारा दिला आहे. सामाजिक ऐक्य बिघडवणाऱ्या प्रवृत्तीवर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. बाबासाहेबांसाठी मरायलाही तयार आहे, मारायलाही तयार आहे, पण आम्ही कायदा हातात घेतला नाही, कायदा हातात घेणार नाही. त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की कायदा हा आमच्या बापाचा आहे. आम्ही कायद्यानं चाललोय. कायद्यानं जे काय असेल ते सांगा. तिथं जर करता पोलीस प्रशासन येत असेल आणि झेंडा काढा म्हणत असेल तर पोलीस प्रशासनाला अधिकार कुठल्या ह्याच्यातनं कलमातनं मिळाला आहे की त्यांनी झेंडा काढायचा. तहसीलदार असेल, प्रांत असेल, कलेक्टर असेल, आमदार खासदार असेल, त्याला कुठल्या कलमातनं अधिकार मिळाला आमचा झेंडा काढायचा, आमच्या जागेतला, आमच्या मालकी हक्कातला झेंडा काढायचा कसा काय अधिकार मिळाला? पहिला मला ते कलम दाखवा, तो नियम दाखवा, तो कायदा दाखवा, त्याच्यानंतर त्या झेंड्याला हात लावा. आणि जर करता कुणाला वाटत असेल की काही दिवसानंतर दंडीशाही करून किंवा आणि काय तर राजकारणातले डावपेच मिळून आमचा झेंडा काढायचा प्रयत्न जर कोणी करत असतील तर त्यांनी असा प्रयत्न करू नये. माझे हात जोडून विनंती आहे. नसेल जर करता त्यांना तसं करायचं असेल तर येणाऱ्या मग ते काही पण होईल, मग त्याच्यासाठी तुम्ही सामावलं जावं. मग ते शासन असो, ते कुठला नेता असो, कुठला डॉन असो, कुठला भाई असो, आम्हाला काहीही फरक पडत नाही. तुम्हाला जर फाटी मारून जर करता बघायचं असेल तर फाटी मारूनही बघा, कायद्याने जर बघायचं असेल तर कायद्यानेही बघा. आम्ही प्रत्येक पद्धतीनं तयार आहे. कुणाला काय वाटतंय ते वाटून दे, कुणाला काय समजून घ्यायचं ते त्यांनी समजून घेऊन दे. अनमोठेपणाची घेतलेले त्या भूमिकेसंदर्भात त्यांच्या प्रशासनाच्या विरोधात दिनांक सोमवार 4 रोजी जत महाराणा प्रताप चौक या ठिकाणी आम्ही सर्वपक्षीय भीमसैनिक आम्ही रस्ता रोको आंदोलन करीत आहोत. आमच्या तीव्र भावना आहे. येळवी येथील आमचे जे भीमसैनिक आहे, समाज बांधव आहे, तो समाज या ठिकाणी आंबेडकर जयंती आणि बुद्ध जयंती संयुक्तरित्या येळवी या ठिकाणी करणार आहे. आणि त्याची पूर्वतयारी चालू होती. हे समाज संस्कार मंदिर रंगवणे, त्या ठिकाणी डिजिटल लावणे आणि त्याच्याच भवनाच्या समोर झेंडा कट्टा उभा केला आणि त्या ठिकाणी झेंडा लावला. कुणीतरी एखाद्या व्यक्तीनं असेल की पोलीस स्टेशनला कळवलं की झेंडा कट्टा लावलेला आणि संबंधित जर पोलीस ठाण्याचे PI कोळेकर व त्यांची टीम हे त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी जाऊन आमच्या समाज बांधवावर दबाव टाकला आणि कट्टा काढा नाही तर तुम्हाला अटक अशी धमकी द्यायला लागली. आमच्या समाजातल्या माता भगिनी, तरुण बांधव, वडीलधारी मंडळी भयभीत झाली आणि ते इथं चत आले. आल्यानंतर आम्ही या ठिकाणी आमच्या अध्यक्षांनी बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. आमच्या समाज मंदिर समोर झेंड्याचा कट्टा आहे, आपणही बघितलं वस्तुस्थिती आणि तो व्हिडिओचा आहे. कोळेकर साहेबांनी मला टाकला, मी आपल्याला दाखवलं. म्हणजे संबंधित अधिकाऱ्यांनीच
व्हिडिओ काढून टाकला. मंदिरासमोरच कट्टा आहे. ना रस्त्याला अडचण, ना गावाला अडचण, वाहतुकीला अडचण, कशालाच अडचण नाही. मग तुम्ही कट्टा काढून आमच्या समाजावर दबाव आणताय. हे काय चाललंय? चुकीचं आहे. त्या ठिकाणी नाही तसे आले, ते देखील तसंच म्हटलं कट्टा काढा. व्हिडिओ आले 4 वाजता. अगदी माझा समाज रखरख त्या गुणामध्ये 41 टेम्परेचर असताना व्हिडिओची त्या ठिकाणी वाट बघत बसलो. हे आली भाषे 4ला. आल्यानंतर त्यांनी ते सांगितले, मी स्वतः माझ्या खिशात कट्टा काढा, दुसरीकडे बांधा. अरे काय, आम्ही आमच्या जागेत झेंड्याचा कट्टा बांधला असताना तुम्ही तिन्ही अधिकारी सांगताय कट्टा काढायला. हे चालणार नाही. जर तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी माझा झेंड्याचा कट्टा आहे, माझा वेगळा झेंडा आहे, कोणी जरी हात लावण्याचा प्रयत्न केला तर जसंच तसं प्रशासनाला उत्तर देऊ. आज माझा सर्व भीमसैनिक तालुक्यातले सर्व पक्ष नेते मंडळी या ठिकाणी आहेत. आम्ही ज्या ज्या ठिकाणी असं अन्य अत्याचार घडेल त्या ठिकाणी आम्ही सर्वजण त्या ठिकाणी जाऊ. आपल्याला माहीत असेल बरेच या ठिकाणी असाच प्रकार घडला. त्या ठिकाणी तहसीलदार आमच्या समाजात दबाव टाकताय. चाललंय काय? बाबासाहेब आंबेडकरांच्या कायद्यानं संविधानानं आम्ही जाणारी लोक आहोत. आम्ही जर दलित पॅंथरच्या स्टाईलने आम्ही सगळेजण रस्त्यावर उतरलो तर प्रत्येक थोडी होईल. लक्षात ठेवा, आमच्या समाजावर कोणी दबाव आणण्याचा प्रयत्न करू नका. आणि याकरता आम्ही येणार सोमवार 4 रोजी महाराणा प्रताप चौक या ठिकाणी आम्ही भव्य असा प्रमाणात रस्ता करतोय. आणि या प्रशासनाला जाग आणल्याशिवाय सोडणार नाही. आणि तत्पूर्वी कलेक्टर साहेब असतील, CO साहेब असतील, SP साहेब असतील आणि जरचं प्रशासन असेल, आम्ही निवेदन देणार आहोत आणि त्यांना सांगणार आहोत. तुम्हाला दिसत नाही तालुक्यामध्ये किती बेकायदेशीर आहे, तालुक्यामध्ये झेंड्याचे कट्टे किती बेकायदेशीर आहे. तुम्हाला निळा झेंडा दिसतोय आमचा. जिल्ह्यातला जर माझा समाज एकवटला तर त्याची प्रतिक्रिया होईल. आणि म्हणून मी तालुक्यातल्या माझ्या सर्व भीमसैनिकांना, सर्व संघटनेला, सर्व माझ्या पक्षांना, म्हणजे माझे जे दलित संघटना आहेत त्यांना आवाहन करतो, विनंती करतो की तुम्ही येत्या सोमवारी सकाळी 18 वाजता महाराणा प्रताप चौक आपण आपल्या न्यायहितासाठी आपण रस्ता रोको करतोय. आपण सर्वजण उपस्थित राहा अशी विनंती करतो. धन्यवाद. बाबासाहेबांसाठी मरायलाही तयार आहे, मारायलाही तयार आहे, पण आम्ही कायदा हातात घेतला नाही, कायदा हातात घेणार नाही. त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की कायदा हा आमच्या बापाचा आहे. आम्ही कायद्यानं चाललोय. कायद्यानं जे काय असेल ते सांगा. तिथं जर करता पोलीस प्रशासन येत असेल आणि झेंडा काढा म्हणत असेल तर पोलीस प्रशासनाला अधिकार कुठल्या ह्याच्यातनं कलमातनं मिळाला आहे की त्यांनी झेंडा काढायचा. तहसीलदार असेल, प्रांत असेल, कलेक्टर असेल, आमदार खासदार असेल, त्याला कुठल्या कलमातनं अधिकार मिळाला आमचा झेंडा काढायचा, आमच्या जागेतला, आमच्या मालकी हक्कातला झेंडा काढायचा. कसा काय अधिकार मिळाला पहिला मला ती कलम दाखवा.